ऐ दुनिया वालो जागो जरा, ऐ दुनिया वालो जागो जरा, आपस में भेद न कर पाओ, इस गिरी हुई मानवता को अब तो सब मिल अपनाओ। चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेली करतोम करतोम अन्यथा करतोम जगचालक भगवान परमात्म्याची परम कृपा रूपी, परम शांती रूपी, परम कल्याण रूपी चैतन्यदायी शक्ती सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा अखिल कोड ब्रह्मांड नायक, अखिल विश्व आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पंढरीश परमात्मा आणि ज्यांच्या 57व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, ज्यांचं भजन सेवे करता निवडलेलं आहे ते मानवतेचे महान पुजारी वंदनीय गुरुमाऊली गुरुकुंज बिहारी विश्ववंद्य क्रांती नायक तेजोनिधीचा सूर्य राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज, वंदनीय महाराजांच्या पुण्यतिथी करता आलेली सगळी भजनी मंडळी, या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी मंडळी, आदरणीय सर्वाधिकारी साहेब, मध्यवर्ती प्रचारक, आजीवन प्रचारक, जीवन प्रचारक आणि गावागावामध्ये प्रत्येक मिनिटाला राष्ट्र संतांच्या विचाराचं चिंतन करणारी, वेगवेगळ्या प्रांतामधून, जिल्ह्यामधून, भागामधून, क्षेत्रामधून आलेली सगळी पुरुष मंडळी, बाल गोपाल, युवक मित्र, प्रिय सज्जन, मायबाप, सर्व सद्भाविक सज्जनांना दरवर्षी वारकरी पंढरपूरला जातात, त्याला पंढरपूरची वारी म्हणतात. पण पंढरपूरची वारी संपल्यानंतर, आषाढी संपल्यानंतर त्या वारीमध्ये जर काही बाकी राहिलं तर त्याला साफ करण्याचं काम करते, तिला गुरुकुंज वारी म्हणतात. आलं का लक्षात? आणि ही गुरुकुंज वारी गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळे मंडळी करत आहोत. मी एक सेकंदाच्या काट्यावर चालणारा माणूस आहोत, तुम्ही काय चिंता घेऊ नका. फक्त मी अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर हा स्टेज किती बाय कितीचा आहे डझंट मॅटर. या स्टेजवर महाराजांची प्रतिमा केवढी मोठी लावलेली आहे महत्वाचं नाही. इथं आजच्या दिवशी, उद्याच्या दिवशी, पहिल्या दिवशी, शेवटच्या दिवशी कोणाचं कीर्तन आहे हे महत्वाचं नाही आहे. गावागावामधून, खेड्यापाड्यामधून, वाडी वस्त्यामधून राष्ट्रसंतांच्या नावानं डोळ्यामध्ये अश्रू असताना सुद्धा पायी पायी चालत पालखी खांद्यावर घेऊन आलेला माणूस जेव्हा या पट्टीवर बसतो तेव्हा या विचारपीठाचं वजन वाढतं. म्हणून हा स्टेज वंदनीय महाराजांच्या विचारपीठावर उभा राहणाऱ्या कीर्तनकारामुळे मोठा होत नाही, त्या कीर्तनकाराचा ऐकण्याकरता बसणाऱ्यानं मोठा होते. सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला, ऐसा समज जाने केला, बुडाला तो अहंकार. आणि म्हणून गावागावामधून आलेल्या आपण सगळे मंडळी राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं नाव घेऊन, मी अनेक कीर्तन केले, शेकडो कीर्तन केले, हजारो कीर्तन केले, पण सांगू टीव्हीच्या पडद्यावरती पुढच्या 54, 40, 50, 10, 20 कॅमेऱ्याची मला कधी भीती वाटली नाही. पण माझ्या बापाचे राष्ट्रसंतांचे 2 डोळे, 2 कॅमेरे माझ्या वर आहेत, म्हणून मला माझ्या अंगामध्ये एक ऊर्जाही आहे आणि एक प्रकारचं दडपण आहे. आणि सांगू तुम्हाला, माणूस अख्ख्या गावाला नाही भेला तर चालते, पण बापाचं दडपण पाहिजे म्हणजे तो धाब्यावर बसत नाही, कीर्तनात जाते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाच्या बापाचं वजन ज्याच्या ज्याच्यावर असेल तो या त्या मार्गाने जाणार नाही. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण होते मी नेहमी चिंतन करतो. त्या शब्द म्हटले की माझ्या अंगावर काटे उभे राहतात. श्री राष्ट्रसंत कृपालु गुरुवर भक्त भव भय मोचनम. मी परवाच्या दिवशी कुठेतरी म्हटलं तर एक जण म्हणे यातली संस्कृतच्या शब्दाची गडबड आहे. म्हटलं तुझ्या डोक्यात गडबड आहे. श्री राष्ट्रसंत कृपालु गुरुवर भक्त भव भय मोचनम, उन्मुक्त हास्य मुख छबि तुलसी मणि मालांकितम, सुविशाल भाल सतेज सुंदर पीत चंदन लेपितम, प्रणमामि दीन सुधाम तारक प्रणत जग उद्धारकम. पोरांनो, टी शर्ट काढून आपले ट्रायसेप, बायसेप आणि आपल्या शरीराचं प्रदर्शन करणारा शाहरुख खान, सलमान खान तुमचा हिरो नाही. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये भोपाळच्या भूकंपात मेलेल्या माणसाचे अश्रू पुसण्याकरता स्वतःच्या धोत्राची आणि स्वतःच्या शर्टाची पर्वा न करता त्या चिखलाला अंगावर घेणारा राष्ट्रसंत आपला हिरो. आणि हे तुकडोजी महाराज ज्याचे ज्याचे हिरो आहेत, गाने पे जिनके डोले संसार, वाणी में जिनके अमृत की धार, बड़े भोले भाले थे मेरे राष्ट्र संत जी, जगत निराले थे मेरे
मेरे राष्ट्र संत जी। गाने पे जिनके ढोले संसार, वाणी में जिनके अमृत की धार, बड़े भोले भाले थे मेरे राष्ट्र संत जी। एक एक वचनाचा शब्द ऐका। राष्ट्र संत तुकडोजी महाराज किती भोळे होते। वंदनीय महाराजांच्या आवाजामध्ये काय ताकद होती। एक एक शब्द वंदनीय महाराजांचा ऐका, कारण हे माझ्या गुरुमाऊलीच्या विचाराचं विचारपीठ आहे। हे राष्ट्र संतांच्या पुण्यतिथीचा महोत्सव आहे। मला 2-4 लोक भेटले म्हणे हा महोत्सव नाही पाहिजे। म्हटलं आता तुझ्या बाबाचा सुरू करू पुढच्या वर्षीपासून। अरे ज्या महात्म्यानं पिढ्या घडवल्या त्याचा महोत्सव आहे। ते महाराज कोण होते ऐका। राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे शब्द ऐका। मी परवा जळगावला होतो। PhD असणारा माणूस 3 खुर्च्या सोडून बाजूला आला आणि मला म्हणे महाराज एवढं वहीत लिहून द्या। कारण महाराजचे शब्द, जब बाण छूटे शब्द के लागे हृदय थर कांपने, हर रोम से ज्वाला उठे ख्यालात पहुंचे आपने, ऐसी नशा हर घड़ी सत शब्द से मिल जाएगी, तो वज्र जैसे धीर की वृत्ती प्रभु गुण गाएगी। ज्या महाराजांनी भजन म्हणावं, ज्याच्या अंगात राष्ट्रसंतांच्या विचाराचं रक्त आहे ते टाळी वाजवत जा, बाकीचे सिग्नल वर जात जा। ज्यांचा शब्दबाण निघाल्यानंतर हा नवे शब्दबाण, हा वंदनीय महाराजांचा फक्त बाण नाही, वंदनीय महाराजांचे फक्त शब्द नाही। आजपर्यंत जे जे संत जन्माला आले त्या संतांनी प्रेमाचा मंत्र दिला, पण आपली गुरुमाऊली म्हणते मी प्रेमाचा मंत्र नाही, मी तुम्हाला गोटे मारण्याकरता आलो आहे। गोटे दगड मारण्याकरता, पण राष्ट्र संतांचे दगड ऐका। महाराज म्हणतात मी गोटे मारले जनतेला 30 एप्रिल 1909 नंतर, पैदा हुआ इस देह में सारा उड़ा घरबार है, आई हवा उस वक्त ही बंधन से बेड़ा पार है, माँ बाप कहते थे मुझे तेरे कदम नहीं स्थिर है, पैदा ही होने से लगी तेरे पीछे फिर है। तेव्हापासून समज आल्यापासून महाराज म्हणतात मी दगड मारले, पण इतर माणसानं जर आपल्याला दगड मारला तर आपल्याला जखम होते, छातीवर गोटा मारला तर छातीला जखम होते, पण राष्ट्रसंतानं असा गोटा मारला, राष्ट्रसंतानं मारलेल्या दगडानं छातीवर जखमा झाल्या नाही, हृदयातल्या जखमा बसून गेल्या। आणि महाराजचे शब्द आहेत, अजी प्रेम का पत्थर ही हमने मारना सीखा भला। महाराज म्हणतात मी प्रेमाचे दगड मारण्याकरता आलो, अजी प्रेम का पत्थर ही हमने मारना सीखा भला, लगता है किसको चोट बन ये तो प्रभु जाने कला, कई सैकड़ों को लग गया जीवन उनका जग गया, मुझको इसका पता नहीं जब लग गया तब लग गया। जड़ी के धुन वो मोहदेवी की बंसी करेगी, जड़ी की धुन वो मोहदेवी की बंसी सरीगी, गोपियों को याद आती थी जैसी हरि की, याद गोपियों को याद आती थी जैसी हरि। आजपासून 5,500 वर्षाच्या अगोदर यमुनेच्या किनाऱ्यावर हजारो भृंग्यांनी एकत्र यावं असे कुरळे केस असणाऱ्या भगवंतानं हातात बासरी घेऊन वाजवली। माझ्या शब्दा कळेन प्रत्येक सेकंदाच्या मुवमेंट कडे लक्ष द्या। तो यमुनेच्या किनाऱ्यावर एक सरळ पाय आणि दुसरा वाकला करून हातात बासरी घेऊन उभा राहिला। बासरीचे हात त्याचे असे होते। 5,500 वर्षानंतर 30 एप्रिल 1909 ला जन्म झालेल्या राष्ट्रसंतानं भगवंताचे आळवे असणारे हात आणि त्याच्यातली असणारी बासरी, काही बदल नाही झाला, फक्त असे असणारे हात असे झाले आणि त्या बासरीची खंजरी बनली। ज्या खंजिरानं माणसं कापले होते, पण त्या खंजरीनं फाटलेल्या माणसाचे मन शिवण्याचं काम केलं। तेव्हा शब्द आले, खंजरी के धुन वो मोहदेवी की बंसी करेगी, मोहदेवी की बंसी सरीगी, गोपियों को याद आती थी जैसी हरि की, याद आती थी जैसी हरि की, ओ वैसे ही
गण में वैसे ही जन गण में सबसे प्यारे थे मेरे राष्ट्र संत जी जग से प्यारे थे मेरे राष्ट्र संत जी वाले में जिनके डोले संसार वाली में जिनके अमृत की रात बड़े भोले भारे थे मेरे राष्ट्र संत जी जग से निराले थे मेरे राष्ट्र संत जी। संत म्हणून जन्माला आलेल्या राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी मला लोक विचारतात तुकडोजी महाराज, तुम्हाला लोक विचारत असतील तुकडोजी महाराज, थोडं लक्षपूर्वक ऐका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं माणिक तुकड्यादास देवबाबा माणिक देव हे नाव सोडून जर कोणा विचारलं तुकडोजी महाराज म्हणजे काय एका वाक्यात सांगा तर छाती फुगून आपली. हा पुण्यतिथी महोत्सव किती नंबरचा आहे? बोला ना, काय मिटिंगा घेता ग्रामपंचायत? 57व्या पुण्यतिथीपासून शपथ घ्या. राष्ट्रसंताचं नाव घेतलं आपली छाती 57 इंच फुगली पाहिजे. हे दुर्दैव आहे आणि मी कोणाच्या बापाले भेट नाही. आपला प्रॉब्लेम आहे. आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आहो पण सिजनेबल होऊ नका. रात्रीच्या 2:30 वाजता सुद्धा डोळे उघडले तुकडोजी बाबा सोडून आपल्याला काही दिसलं नाही पाहिजे. राष्ट्रसंतांची प्रार्थना सोडून काही झालं नाही पाहिजे. आणि हा गुरुकुंजाच्या महादरबाराचा जो महादरवाजा आहे, जे महाद्वार आहे, हे सिमेंटचं महाद्वार नाही. या महाद्वाराच्या अलीकडे 2 पावलं ज्याचे आहेत त्यानं महाद्वाराच्या पलीकडे किती पायऱ्या आहेत? तिथं पायऱ्या किती आहेत महाद्वाराले रामभाऊ? 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या का आहेत ते मी सांगत नाही, पूर्व मी उधळ थोडी घेतली. पण जो अलीकडे आहे 2 पावलं त्यानं पलीकडे पायऱ्या टाकून पायरीवर पाय टाकून पुढे जाव. इकडून उभा असताना तो माणूस असतो. राष्ट्रसंतांचा हा महाद्वाराचा दरवाजा सिमेंटचा नाही, तो विचारांचा आहे. तो तिकडून गेल्यानंतर चांगला माणूस बनतो. त्याला अधिष्ठान दिसेल डोळ्यानं आणि त्या अधिष्ठानाच्या पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली प्रार्थना ध्यान ही आपली जीवनाची निष्ठा व्हावी. कारण महाराजांचं नाव जर तुम्हाला कोणी विचारलं, अनिल महाराज, महाराजांचा परिचय एका वाक्यात सांगा. माणिक देव, तुकडोजी बाबा, देव बाबा, माणिक, हे सगळे नाव सोडून तुकडोजी महाराज कोण आहेत एका वाक्यात सांगा छाती फुगून. या जगातल्या सर्वांगाला जागवण्याकरता जगातला सर्वात क्रांतिकारी सगळ्यात ताकदीचा आवाज संत मांदियाळीत जर कोणता झाला असेल तर तो लोकांना जागवणारा आवाज म्हणजे तुकडोजी महाराज. आजचं भजन त्याच्याकरता आहे. नाहीतर भजन कोणतं चालला कुकडे एसटी नियमात चालते म्हणून एसटी ड्रायव्हरले मेल्यावर पैसे भेटते आणि काली पिलीवाले उपाशी मरते. आला काय लक्षात? ए दुनिया वालो जागो जरा. महाराज म्हणतात या जगातल्या लोकांना तुम्ही जागे व्हा. भजन लय लंबा आहे. 3 कळवे म्हटले यांनी. वरच्या 2 ओळी 3 त्रिक 9 2 11 ओळी यातले फक्त 3 शब्द पाहायचे आहेत. ए दुनिया वालो जागो, ए दुनिया वालो जागो. आता महाराजांनी दुनियावाल्याला जागवलं म्हणजे कोणाकोणाला जागवलं? राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मच जागवण्याकरता. संत जन्माले काय येतात? आपण जन्माले येतो सरकारच्या योजना खासाठी आणि संत जन्माले येतात सरकारले सुद्धा रस्ता दाखवण्यासाठी. गावातले भांडणं वाढले, मांगा गावातले भांडणं वाढले. मग भांडणं काही म्हणे तंटामुक्तीची स्थापना करा. तंटामुक्तीचा अध्यक्ष व्हायलेच भांडणं झाली. मग आता हे भांडण कोण मिटवावे? ग्रामगीतेचा ग्राम रक्षण नावाचा अध्याय कळा लागला तेव्हा सरकारची झेंडूबाम बंद झाली. आलं काय लक्षात? राष्ट्रसंत जन्माला आले ते या सरकारला दिशा दाखवण्यासाठी, माझ्यासारख्या कीर्तनकाराला जागवण्यासाठी, तुमच्यासारख्या भाविकाला जागवण्याकरता. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणाकोणाला जागवलं याचा पत्ता या भजनात नाही. सुशील दादा, याचा पत्ता या भजनात नाही. तुम्ही सगळ्या ओळी पहा. पहिलं कडवं कोणतं आहे? मानव का गौरव जाती नाही, धन द्रव्य नाही, अधिकार नाही. दुसरं कळवं कोणतं आहे? धनवान हुआ पर पाप करे. तिसरं कळवं कोणतं आहे? जो निर्मल सत्य अहिंसा से होता है. चौथं कळवं तुलसी तुकड्या से भेट हुई तब ये. याच्यात झोपीतून कोण उठावते नाही. मग कोणाकोणाला जागवलं महाराजनं?
आपला एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यात ती फट्या जांभलते लोक. मी एकाले म्हटलं का हे भजन आहे, ऊंचा मकान तेरा कैसी मंजिल चढ़ूं मैं, ओ आड़ी खड़ी है चौकी, इस शख्स से लड़ूं ओ ऊंचा मकान तेरा कैसी मंजिल चढ़ूं मैं, ओ आड़ी खड़ी है चौकी, इस शख्स से लड़ूं मैं. का हे ऊंचा मकान तेरा कैसी मजल चढू म्हणे. त्यानं भजन जांभळलं पण त्याला सापडलंच नाही. कारण संत पात्रता पाहता, ज्याची पात्रता आहे त्याला समजेल. मला म्हणे महाराज हे काहीच नाही, त्याचं मकान ऐन चौकात नाही आहे, राजकमल चौकात. म्हटलं बह्याळ बेलण्या, ऊंचा मकान तेरा कैसी मजल चढू म्हणे, आडी खडी आहे चौकी. चौकी म्हणजे चौक नाही, ते काय आहे तो वेगळा विषय आहे. राष्ट्रसंताचे शब्द तिच्या तिथं समजत नाही. हे दुनिया वालो जागो जरा. मग कोणा जागृत झालं पाहिजे शोधा लागेल ना. वंदनीय महाराजांना कोणाला जागृत केलं, त्याच्यासाठी तिच्या तिथं फटे नको थांबलो, ग्रामगीतेत जा लागते. अरे उठा उठा श्रीमंतानो, आधी आहे ज्ञानबाची मेघ. उठा उठा श्रीमंतानो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधुजनांनो, हा काली क्रांती. किती जागवले? 5. अजून कोणते जागवले? कुंभमेळ्यातले भजन पाहा लागतात महाराजचे. अय संत महंतो जाग उठो, क्यों सोये आसन माही, सोने का समय नाही भाई. साधूले जागृत केलं. अजून दिवस निघाला नवा उठावो, दिवस निघाला नवा उठावो, दिवस निघाला नवा उठावो, दिवस निघाला नवा, ओ दिवस निघाला नवा उठाओ, दिवस निघाला नवा उठाओ, दिवस निघाला नवा उठाओ, दिवस निघाला नवा. बस पुढचं म्हटलं तर खरंच दिवस निघेल. महाराज म्हणतात नवीन दिवस उगवला. कोण जागृत व्हावं? झोपलेल्या माणसानं जागृत व्हावं. महाराजांनी जसं साधूजनांना, सुशिक्षितांना, पंडितांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना सगळ्यांना जागृत केलं, अजून 3 लोकांना जागृत केलं. या समाजात जन्माला आलेला जो महत्वाचा घटक आहे त्यातला पहिला आहे या जगाला घडवणारी माय. 1 गुड मदर इज बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. त्या आईला जागृत केलं. भगिनीबोध नावाचं पुस्तक आहे. त्या भगिनीबोध पुस्तकामध्ये राष्ट्रसंत सांगतात, त्यांचे महाराजांचे भजन आहेत त्याच्यात सांगतात. दुसरा जागृत केला पिता. हे ग्रामगीतेतली ओवी आहे की नाही, ते आपण अर्ध्या अर्थानं वापरून राहिलो. बापाने मुलगा नाही शिकवला, म्हणजे हे शिक्षण दे त्याला एवढं नाही सांगेल, तुले झोप लागेल आहे. पोट्ट कॉन्व्हेंट मध्ये गेलं की साहेब बनते, हे झोप आहे तुले दलिंदरा. महाराज कोणती झोप? ज्याचं त्याचं पोरगो कॉन्व्हेंटले चाललं, आपलेही चालले, मायही चालले. सकाळून दिवस निघाला की स्टँडवर माय वॉटर बॅग पकडते, बाप स्कूल बॅग पकडते, पोट्टा हात हलवत चालते. त्याला वाटते आता शाळेत गेलं की दुपारच्या सुट्टीत कलेक्टर बनेल. पण सारे पोट्टे शाळेत जाते, शिक्षण घेते, आणि शिक्षण घेऊन आल्यानंतर राजा राणीच्या दरबारात राहिल्यानंतर पहिले काय होतं? हम दो हमारे 3. मग म्हणतात काय आलं? हम दो हमारे 2. मग त्याच्यानंतर काय आलं? हम दो हमारे 1. आणि ज्यानं अभ्यास केला नाही त्याला सांगतो मी, तरुण पोराईसाठी बोलतो. आता असं आलं की हम दोन हमारा कुछ नाही. तुम्हाला माहित नसेल, त्याला अनेक प्रकारचे शब्द आले आता. मग हे शहरातले माणसं काय म्हणते? आपण लग्न करायचं पण लेकरू जन्माले नाही घालायचं, कारण त्याचे बावते धुवा लागतात. मग काय करायचं? लेकराची आठवण आली तर शेजारच्या घरी जायचं, उलेलेले माझ्या छन्नुल्या बाळा, त्याचा लाड करायचा. 15 मिनिटं त्याच्या घरी थांबायचं आणि वापस यायचं. असं काम झालं. म्हणून घरातल्या वस्तू वाढल्या पण घर दलिंदर झाले. घरात किती वस्तू वाढल्या मी निरीक्षण सांगतो तुम्हाला. पहिले किती मोठ्या माणसाच्या स्वयंपाक खोलीत जा, चमचे 2च. चमचे किती? आता एवढे चमचे झाले. स्वयंपाक खोलीतही वाढले आणि गावातही वाढले. काही काही तर एवढे खतरनाक आहे. पहिले चांदीचे चमचे होते, आता चमचेची चांदी झाली. माणसाच्या बुद्धीला महत्व नाही राहिलं ना. साहेब तुमचं काम 1 नंबर, तुमचं काम 1 नंबर. साहेब असते 2 नंबर, नाही 2 नंबर. दोघं मिळून जुगाड टेक्नॉलॉजी, कार्यक्रम फिक्स. हे चमचे आहेत का नाही? 2च होते पहिले, आता चमचे वाढले. मी एका आमदाराच्या घरी मुक्कामी होतो. सकाळी पराठा आणला. आमदाराच्या बायकोन स्वतः कामाला येईल म्हणे बाजून.
मग तिनं ते रबराचे दात होते चमच्यात. मला म्हणे महाराज हे पॅचिवला घ्या, पॅचिवला. मी पहिल्यांदाच पाहिला. म्हटलं ह्या काय? म्हणे याले दात रबराचे असतात, याला पॅचिवला म्हणतात. हाही एक प्रकारचा चमचा आहे. आमच्या घरी 86 चमच्याचा सेट आहे. म्हटलं त्यातले 5-6 साहेबासंगही दिसतात मला रोज. चमचे वाढले. कोणाच्याही हॉलमध्ये जा तुम्ही, सोफा सेट, शोकेसचं सामान, कोणाच्याही हॉलमध्ये जा, हॉलमध्ये सोफा सेट आला, किचन मध्ये डिनर सेट आला. पण किचन सेट आणि हॉल मधल्या त्या सोफा सेटनं नवरा बायको मात्र अपसेट झाले ना बे. त्या किचन सेटनं त्या हॉल मधल्या सोफा सेटनं जीवन बनत नाही. जीवन बनवणारा महात्मा जन्माला आला होता. यह घर ही तो मंदिर है, जब शुद्ध शांत पवित्र है, हरि नाम जपते मंत्र है, शुभ कामना का तंत्र है, तस्वीर है भगवान की, तुलसी है घर के सामने, व्यवहार निर्मल सत्य हो तो तीर्थ घर क्यों न बने. महाराज म्हणतात 9 गोष्टी तुझ्या घरात ठेव. या 9 गोष्टी जर तुझ्या घरात असल्या, तुला तीर्थावर जाण्याची गरज नाही आणि तुझ्या घरामध्ये तीर्थाचं पावित्र्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ती मोठा विचार आहे. यह घरी तो मंदिर आहे. हे मंदिरासारखं घर बनलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण वस्तू ठेवल्या पाहिजे. त्या गृहस्थी माणसाला जागृत केलं. माझा मुद्दा चालू होता, बायपासनं आलो आपण इकडे, आता डबल हायवेवर या. माझा मुद्दा चालू होता, महाराज जे जागवत आहेत ते त्याच्या बापाला जागवत आहेत, पोराच्या आईला जागवत आहेत. आणि तिसरा घटक, या देशाला घडवणाऱ्या त्याच्या शिक्षकाला जागवत आहेत. मुले शिकवण्या ठेवला मास्तर, त्यानेच केला दुर्व्यवहार, शिक्षकाशीच शिक्षण जरूर ऐसे झाले. मंगाचे 5, त्याच्यानंतरचे 3 आणि आताचे मोजत जा तुम्ही का मला उधळा देता. 11 लोकांना जागृत केलं. याच्या व्यतिरिक्त जर कोणते जागृत केले महाराजनं, तर अजून जागृत केले. कोणते? सब नेताओं में कर दे मिलन, तब दूर हो मेरे दिल की जल. किती झाले? 12 झाले. आता 12च्या 12 सांगितले तर आपले 12 वाजतील का नाही. आणि याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे. म्हणून महाराजांनी जागृत केलं या सगळ्या लोकांना. पण जागवत असताना महाराजांची एक विशेषता आहे. यातल्या 4 लोकांना प्राधान्य दिलं. अरे उठा उठा श्रीमंतानो. पहिल्यांदा श्रीमंत जागृत झाला पाहिजे. सेवा मंडळामध्ये येणारा माणूस त्याच्या श्रीमंतीमुळे मला चांगली ट्रीटमेंट घ्यावी हे म्हणून गुरुकुंजात नाही आला पाहिजे. त्यानं हा विचार केला पाहिजे, राष्ट्रसंताच्या विचाराची श्रीमंती ज्याच्या हृदयात आहे त्या प्रचारकाची टोपी मळलेली असेल तरी त्याचा सत्कार व्हावा. याले म्हणतात उठा उठा श्रीमंता. तुम्ही म्हणसान का महाराज पैशावाल्याला जागृत करायचं काय काम आहे? तो तर झोपलेल्या लोकांना आवाज दिल्याबरोबर 15-15 आहेत त्याले. श्रीमंताचं डोकं दुखे गाव होई गोळा, एकाएकी कसे झाले अश्रू आणती डोळा, गरीबाच्या मुडद्या मागे जाये ना कोणी, गरीबाची हात गाणी घे ना कोणी. श्रीमंताले का जागृत करायचं? कारण महाराज म्हणतात तुझ्याकडे पैसा आहे पण तू त्या पैशाचा योग्य वापर केला नाही. पैसा नियमांनी मिळवला, तारतम्याने खर्ची घातला. हे आहे ग्रामगीता. प्रशांत महाराज ठाकरेचे 157 जन्म ओवाळून टाका, राष्ट्रसंताच्या एका शब्दाची बरोबरी होऊ शकत नाही. काय विचार आहे महाराज? या सगळ्या डिग्र्या गोळा करा सगळ्या विद्यापीठावाल्याच्या. पैसा नियमांनी मिळवला महाराज म्हणतात, तारतम्याने खर्ची घातला. पहिले पैसे कसे कमावतो ते सांग. अंगावर कडक कपडे असले म्हणजे पैसा इमानदारीनं कमावला याची गॅरंटी नाही. त्याच्या पुढे काळ्या रंगाची गाडी 25 लाखाची असेल पण इमानदारीनं कमावला याची गॅरंटी नाही. आणि महाराज म्हणतात इमानदारीपेक्षा मोठी देवपूजा नाही. बाकीच्या सगळ्या देवपूजा मानव सेवा से बढ़कर कोई बड़ी नहीं है पूजा. माणसाची सेवा करण्याकरता इमानदारीचा पैसा पाहिजे. तरुण पोरांनो माझं एक वाक्य लिहून घे जा काळजाच्या डायरीमध्ये. हे कोण्या पुस्तकातलं नाही. इट्स रिटन ओनली बाय प्रगट ठाकरे. इमानदारीची कमाई करत असताना माणसाचे हाल अपेष्टा होतात, माणसाला दुःख होते. इमानदारीचा पैसा कमवत असताना हातातली नोट घामानं उली होते. एक वाक्य काळजावर लिहून घे जा. या पुऱ्या कीर्तनात एकही जोक होणार नाही. कपिल शर्मा जोड जात जा हसणारे, एक बी जोक नाही. पण एक वाक्य काळजावर लिहून घे जा. इमानदारीचं काम करण्यासाठी गॅरेजवर हात काळे झाले तरी चालतील. मुसलमानाचं पोरगा 11 वर्षाचा आहे,
पण अम्मी जान 50 रुपये कमा के लाये है, अम्मी जानले 50 ची नोट देते. आपलं 40 एकराचं झालं, जमीन इकली बापाची, गाडी घेतली अपाची. मम्मी पप्पा ढूर ढूर. बापाच्या कष्टावर जगणारा पोरगा वंदनीय महाराजांना अपेक्षित नव्हता. दुसऱ्याच्या दरवाजामध्ये काम करताना, कष्ट करताना, इमानदारीचे पैसे कमवताना हात काळे झाले तरी चालतील, पण बेईमानीच्या कमाईनं आपलं तोंड काळं नाही झालं पाहिजे. आणि ज्याचं तोंड बेईमानीच्या कमाईनं काळं झालं त्याच्या पिढ्यानपिढ्याचा इतिहास बेईमानीनं लिहिला जाते. लक्षात घ्या. महाराज म्हणतात, तरीच सौख्य देतो जीवाला जीवना माझी. पैशावाल्या जागृत होय, श्रीमंताचा बाळ मनोनी अष्टप्रहरी झोपू नको. अरे देवाने जरी दिधला पैसा व्यभिचाराने फेकू नको. आज तुला देवानं पैसा दिलेला आहे, व्यभिचार करून तू इकडे तिकडे फेकू नको. श्रीमंता जागा होय बाबा. आणि हे जागे झाल्यानंतर, पैशावाले श्रीमंत जागे झाल्यानंतर काय होईल? समाजामध्ये समानता राहील. नाहीतर तुकडोजी महाराजची आता पुण्यतिथी आहे. यावलीले काय होते? ग्राम जयंती. ग्राम जयंती म्हणजे काय? महाराज म्हणतात, एकाच्या महालात फुलता ती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा, अन्नासाठी फिरतो नागवा. ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. अरे एकाचे कुत्रे कार मध्ये बसून बिस्किट खात आहे आणि गरीबाच्या लेकरेले खाले नाही ले का? ये गरीबी तो खाने को मोहताज है, ये गरीबी तो खाने को मोहताज है, और अमीरी तो चैनों में सरताज 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 है. गरीबीला भेटत नाही, श्रीमंती मात्र या जगाला दुःख देते. उठा उठा श्रीमंतांनो. दुसरा अधिकाऱ्यांनो, सच्चा धर्म नाही जाना भजनात महाराज म्हणतात, सरकारी अफसर होकर भी. माया गावाच्या बाजूने एक गाव आहे, गावाचं नाव सांगत नाही. त्या गावामध्ये ग्रामसेवक मेला. मग सारेनं त्याचं पिंडदान केलं. हे प्रार्थना करण्याचा कंटाळा आहे ते लोकांना, पण पिंडदान करतात. ते पिंडदान केलं सारेनं आणि ते पिंड ठेवले त्याचे. कावळा त्याचा पिंड उचलेले तयार असलं. मग बुड्या बाड्यानं मीटिंग घेतली, म्हणे याचा पिंड कसा उचलल्या जाईल, कसा उचलल्या जाईल. मारे युक्त्या केल्या पण उचलल्याच गेला नाही. शेवटी एक आला, म्हणे एक काम करा, पिंडाच्या खाली 100ची नोट ठेवा. आता तेही पटले त्यांच्या मनात. त्यांनी आणले 100च्या धना, आणली 100ची नोट घातली पिंडाच्या खाली. जशी नोट ठेवली तसा पिंड उचलला. त्याले बाकीचे विचारे गाव एकच काय? म्हणे 100 घेतल्याशिवाय तो कागदावर सही नाही मारे, स्वर्गात कसा काय? सुशिक्षित या जगातले सुशिक्षित जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना ज्या शेतकरी नावाच्या बापाच्या भरोशावर जग आहे, त्याले समजून सांगायची वेळ आलेली आहे. ओय भल्या माणसा, तुझ्या खांद्यावर लागलेले स्टार ज्याच्या खांद्यावरची बनियान फाटली म्हणून लागलेले आहेत. लक्षात ठेव. तुझ्या हातामध्ये असणारा 400 रुपयाचा पेन माझ्या बापानं 22 यार्डच्या जमिनीमध्ये एरझारा घातल्या म्हणून आहे. या देशातल्या महाराज लोकांच्या अंगावर 1 नंबरचा कपडा आहे. या देशातल्या नेत्याच्या अंगावर 1 नंबरचा कपडा आहे. पण या देशातला शेतकरी, हमने मौसम से ज्यादा हुकूमत की मार को सहा है, ये किसान बाढ़ में कम और आंसुओं में ज्यादा बहा है. कैसे कपड़ा, कैसे कपास, कैसे कफन होता है, फिर भी मेरे देश का किसान क्यों मिट्टी में दफन होता है. राष्ट्रसंत उभे राहिले. हे भंडारा जिल्ह्यातून आमचे सर आलेले आहेत. पुऱ्या जिल्ह्यात काम आहे. भंडारा जिल्ह्यातल्या त्या बांधीवर उभे राहिले राष्ट्रसंत. आणि त्याचं धोतर आमच्यासारखं एक डांगे नव्हतं, टोंगळ्यापर्यंत होतं. आणि टोंगळ्यापर्यंत धोतर असून सुद्धा महाराजांचे पाय चिखलानं भरले. राष्ट्रसंताच्या डोळ्यात अश्रू आले. महाराजांनी तिथं शब्द लिहिले. याच्या जिल्ह्यातला शब्द आहे भंडारा गोंदिया मधला, फसल. महाराज म्हणतात, फसल न खेती, फसल न खेती में पूरी आती, उठा के ले चलते माल उनका, उठा के ले चलते माल उनका, उठा के ले चलते माल उनका, तड़पते दिल के ही दिल बेचारे, तड़पते दिल के दिल बेचारे.
कहाँ तक छला करोगे, किसान का कब भला 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 करोगे। अरे ज्याच्या भरोशावर देश उभा आहे त्याचं भलं जर होत नसेल, त्या अधिकाऱ्याला सांगा ज्याच्या जवळून 100ची नोट घेत त्यानं बायकोला सुद्धा काही कपडे आणायचे असतील तर दिवाळीच्या निमित्ताने पुढे ढकलवलेले का? 460 रुपयासाठी स्वाती पिटके नावाच्या पोरीनं मराठवाड्यात आत्महत्या केली, बापाले चिठ्ठी लिहिली, बाबा रोज श्रीमंताच्या दरवाजात हात जोडून उभे राहताना रडताना माझ्या डोळ्यानं पावल्या जात। माझ्यासाठी दररोज रडल्यापेक्षा मी माझ्या आयुष्याचं कल्याण करते। ज्या देशातल्या कन्याची एकुलती एक संतान पैशासाठी मरतेन तू 500 रुपये लाच घेतले का? टेबलाच्या खालून लाच घेणारा देव त्याच्या कंबळल्यावर लाता मारल्याशिवाय राहणार नाही। हे शब्द पचायला कठीण आहे। उठा उठा अधिकाऱ्यांनो, सुशिक्षितांनो, शाळा शिकला म्हणून स्वतःले शायना समजू नको। मी 17 डिग्र्या घेतलेल्या आहे, मी अनेक विद्यापीठात शिकलो आहे आणि आता एका विद्यापीठात शिकून राहिलो शास्त्री पदवीसाठी। MA, MPhil, नेट, सेट, PhD, MBA, NDY, BJMC, गोल्ड मेडलिस्ट, लिंग्विस्टिक्स, सब शिक्षण घ्या तुम्ही। ह्या सगळ्या डिग्र्या खाली मांडा। डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर, एज्युकेशन सीन युअर बिहेवियर। महाराज म्हणतात तू कागदाच्या डिग्र्या जमा कायले करून राहिला? याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे। आता पोरी MSc होऊन राहिल्या पण स्वयंपाक नाही नाही, पाहुणे आले की ते फटे थांबलते, कणिक कुटून पाहू, पाणी कुटून पाहू, आणि 3 पाहुणेचा स्वयंपाक करायसाठी 40 मिनिटं पाहुणेले बसा लागते। एका घरी गेलो आम्ही, माया संचा टाळवाला एवढाल्या जांभोया दे, शेवटी मी क्रिकेट मधला बॉल ठेवला त्याच्या तोंडात। म्हटलं जांभोया नको देऊ, तिले टाइम लागते, तेले स्वयंपाक बनवता येत नाही। MSc होम इकॉनॉमिक्स, उघड ग्रामगीतेतला 19वा अध्याय। जीवन आणि शिक्षण दोन्हीची सांगड व्हावी उत्तम, चिंता नसावी भोजनासाठी दाम, मागण्याची भीक जैसी। आता ह्या माता भगिनी बसलात ना, ह्या तर गुरुदेव परिवारातल्या आहेत, पण गावागावात जातो मी, पदार्थ बनवता नाही आला की आता सुविधा आहे का? ते जिले स्पेलिंग लिहिता येत नहीं, ते डायरेक्ट माइकले टच करते, ढोकळा कैसे बनाए। मग तिकून एक बाई येते, ते बांधलेलं, ते म्हणते थोड़ा पीठ लीजिए, उसमें पानी डालिए, बनाए ढोकळा, खिलाए बोकळा। तिले यूट्यूब पहा लागते उघडून। महाराज म्हणतात तुझे शिक्षण फेल आहे। डिग्रीचे तुकडे कागदाच्या तुकड्यानं शिक्षण बनत नाही। माणूस गेला चंद्रावरती, शेजाऱ्याला भुलला, बंद घराच्या समोर उरली नुसती पादत्राणे। मोठा दादा शिकला आणि घरीच राहतो आता, उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवरती, प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती, उत्तर मातीवरती। आभाळाला टांगलेले प्रश्न मातीच्या माणसानं सोडवावे, त्यासाठी शिक्षण नाही तर डिग्रीत काही पडेल नाही। बाजारात जनता भाजी बाजार आहे अकोल्या, मायापुढे एक जण होता, त्यानं 1.5 किलो टमाटे घेतले, ते टाकले थैली। टमाटे नंतर 3 किलो वांगे घेतले, ते द्यायच्या डोक्शा, नंतर 2 किलो आलू घेतले, ते द्यायच्या डोक्शा। सगळ्यात शेवटी सस्ता संभार होता म्हणे 3 गड्ड्या टाका, ते द्यायच्या। नंतर अर्धा किलो मिसळ। पागिरी लक्ष देऊन ऐकून राहील, जसा यायच्या घरचा बाजार सुरू आहे। सगळा बाजार घेतला आणि कोपऱ्याहून पुढे निघाला बस स्टँडच्या, तर ती ऑटो थांबतात तिथं गेल्यानंतर त्या टमाटेचा टोमॅटो सॉस रस्त्यानं सांडायला लागला। मग ते टमाटा विकणारा म्हणे साहेब तुमची PhD होईल आहे का? तो म्हणे हा तुम्ही कसं काय ऐकलं? नाही, टोमॅटो सॉसूनच होईल। डिग्री PhD घेतली म्हणून मोठा नाही झाला। मला एक जण म्हणे तुकडोजी महाराज तर शाळेत नाहीत गेले, परवाई कुलगुरू आलते इथं समाधीवर पाहायला गेला। राठोड सरांनी त्यांना राष्ट्रसंताचा महिमान सांगितलं। एक कुलगुरू मला ती शाळेत गेले नाही आणि त्याचं नाव विद्यापीठाले कसं? म्हटलं बयाळ बेलण्या, जे स्वतःच विद्यापीठ आहे त्याला कायले शाळेत पाठवतो? अरे जे विद्यापीठ आहे विद्येचं, राष्ट्रसंतांचे शब्द त्यांनी कोणाला जागृत केलं? अधिकाऱ्यांनो, सुशिक्षितांनो, साधुजनांनो, सगळ्यात महत्वाचं साधू लोकांचे कपडे रंगीत होत चालले। परवा मला एक महाराज भेटला, त्याचा कपड्यावर शर्टावर मोर अतून सुरू झाला, अति मोराचे पाय न ती मोराची चोच।
मला म्हणे महाराज कुठे चालले? मी म्हटलं मी तर नागपूरले चाललो, पण तुम्ही काय ताडोबाच्या जंगलात चालले? कपडेवर मोर आले, महाराज लोकहीचा तोरा वाढला, पण महाराज म्हणतात जागी होय, क्यों बैराग लिया है, घर को त्याग दिया है, क्यों बैराग लिया है, घर को त्याग दिया है, क्यों बोल साधु बोल सेवा करता क्यों नहीं, क्यों बोल साधु बोल सेवा करता क्यों नहीं है, बोल साधु बोल सेवा करता क्यों नहीं है, बोल साधु बोल सेवा करता, बोल साधु बोल सेवा करता, बोल साधु बोल सेवा करता क्यों नहीं। साधु तो उपकार करेगा यही भागवत बोला है, यही भागवत बोला है, यही भागवत बोला राष्ट्र है। संत तुकडोजी महाराजांच्या दरबारात आलेल्या भगवी टोपी घालून प्रार्थनेत बसलेल्या माझ्या भल्या माणसा, मला एक चालू ठेवा बारीक. मला एक जण म्हणे महाराज तुम्ही एक नंबर मोठे कीर्तनकार बनता, फक्त तुकडोजी महाराजचं नाव घेणं बंद करा. म्हटलं मग तुझ्या आबाच्या नावानं जप करत जाऊ का कीर्तन? राष्ट्र संतांची लाज वाटणाऱ्या, राष्ट्र संतांची कमतरता वाटणाऱ्या आणि माणसं बदलले की राष्ट्र संतांचं नाव न घेता विचारपीठावरून बोलतो, कोणाच्या बापाला भेट नाही या बंद्या. काही माणसं तुकडोजी महाराजचं नाव घेतात पण भगव्या टोपीवाल्याच्या पुढे, आणि तिकडे गेले की तुकडोजी महाराजचं भजन म्हणते पण नाव नाही घेत. काऊन? ऍसिडिटी वाढते का तुझी? राष्ट्र संतांचं नाव घेताना माणसाला स्वाभिमान वाटला पाहिजे. आपण वाघाची औलाद आहोत, आपण गुरगुरल्याशिवाय नाही राहिलं पाहिजे. ऐका, राष्ट्र संत तुकडोजी महाराज कोण होते? मगाशी निलेश महाराजांचं सुंदर भाषण झालं, त्यानं सांगितलं रामायणात किती श्लोक होते, भागवतात किती श्लोक आहेत. भागवतात 18,000 श्लोक आहेत. किती? शिवपाल महाराज 18,000 श्लोक, त्याचे द्वादश स्कंद आहेत, 365 अध्याय. माया एकट्याच्या 169 कथा पाठ. आता सुरू करतो तर कमीत कमी 1.5 महिना पुरतात. किती? 1.5 महिना. एवढं भागवत. कोणी साधूले जाऊन विचारा भागवत म्हणजे काय? माझ्या अंगावर काटा उभा राहते महाराज. जगाच्या पाठीवर फक्त तुकडोजी बाबा आहेत. 18,000 श्लोकाचं भागवत एका शब्दात सांगितलं, साधू तो उपकार करेगा यही भागवत बोला है. अटपलं भागवत. साधू तो उपकार करेगा यही भागवत बोला है, यही भागवत बोला है, यही भागवत बोला है। टुकड़ा दास ने यही है समझा, करके बड़ा केला है, करके बड़ा केला है, करके बड़ा केला है। जागो देर न करना आपस में झगड़ना, जागो देर न करना आपस में झगड़ना, क्यों साधु बोल सेवा करना क्यों नहीं, साधु बोल सेवा करता क्यों नहीं है, क्यों साधु बोल सेवा करता क्यों नहीं है, साधु बोल सेवा करता क्यों नहीं है, साधु बोल सेवा करता क्यों नहीं है, साधु बोल सेवा करता क्यों नहीं है। महाराज के शब्द ऐका, कुंभमेळ्यात गेलेले राष्ट्र संत उभे राहिले, सिंहासनधारी महाराज लोकही पुढे, कोणाचं चांदीचं कोणाचं सोन्याचं. महाराजचे शब्द आहेत, आप इस कुंभ मेले में आते हैं, अपने सिंहासन पर विराजित होते. ऐका, महाराजचे शब्द ऐकले पाहिजे, कारण काही काही त्याच्या मनाचं सांगते. तुकडोजी महाराजनं म्हटलं म्हणजे डुप्लिकेट नाही जमत. बिकने वाले टिकते नहीं तुकडोजी महाराज के दरबार में. ऐका, महाराज म्हणतात, आप इस कुंभ मेला में आते हैं, अपने अपने सिंहासन पर विराजित होते हैं, लेकिन अपने अपने संप्रदाय की, अपने अपने पंथ की डपली बजाना बंद करके सारे देश का भजन गाने को जिस दिन आप शुरुआत करेंगे तो भारत में स्वर्ग भूमि अवतरित हो. अरे तुझ्या पंथाचं काय सांगतात? मला आळवा टिक्का जमत नाही, उभा टिक्का जमत नाही, रानबोकी सारखे एकामेका संग भांडताले का? महाराज म्हणतात, असो कुणाचा कोणता पंथ, असो कुणीही बुवा महंत, सर्वांशी मिळून. अरे सगळे जण एकत्रित आले पाहिजे, आणि सगळे जण एकत्रित येऊन त्या साधू लोकांनी त्या माणसाला जीवन जगण्याचा मंत्र दिला पाहिजे. कारण महाराजांचे शब्द मी रोज भजन म्हणतो, तुमच्या पाठ आहे सारेच्या, पण महाराज जे म्हणत होते कधी ते अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, हो अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान,
साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. अंगिराही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगिराही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे बाबा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही. जर तुझ्यामध्ये साधुत्व वृत्ती असेल, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. काही काही जण आम्हाला म्हणते हे लय तिकड झालं. म्हटलं तू याही बोवानं तेच लिहिलं. हे तुकडोजी महाराजनं नाही लिहिलं, तुकाराम महाराजांनी सुद्धा लिहिलं. नव्हती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नव्हती संत. हे ज्ञानेश्वर महाराजनं लिहिलं. तू लेखा भगवे कपडे अंगावर घालताना अंदरचा मात्र त्याग गेला नाही. काही काही संन्यासी झाले, मोठाले आश्रम आहेत त्याचे, पण गिल्लास हरपला की 3 दिवस जेवत नाही संन्यासी. गिल्लास कुठे गेला? मरशील लेखा गिल्लासा देखील. संन्यासी होण्याला महत्व नाही. महाराज म्हणतात आपला संसार व्यवस्थितपणे केला आणि आपलं जीवन चांगलं केलं आणि इतरासाठी उपकारक ठरला, त्याला सुद्धा संन्याशापेक्षा मान. अजून सांगू, हे ग्रामगीतेची ओवी वाचत नाहीत लोक. आपलं एकच चालू आहे, जिरग जिर जिरग जिर. गाव हा विश्वाचा नकाशा हो ना, पुढे जरा जा. तीच मरत काय. महाराजच्या काही काही ओव्या वाचत नाही आपण. महाराजची ओवी ऐक जा. अंगी असती पेंढारी पण, पर मिरवू जाणती पुढारी पण. काही काही जणांमध्ये ताकद नाही पुढारी बनायची, पण त्याले बनायचं लय. निवडून याचे तालुक्यापुरते मत नाहीत, मी खासदारच बनतो म्हणते. घे मग. अंगी असती पेंढारी पण मिरवू जाणती पुढारी पण. आणि पुढचा एक जा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अभिमानी संन्यासाहून ठरी लीन पतिव्रता. ज्या संन्यासामध्ये अभिमान आहे, त्या अभिमानी संन्यासापेक्षा लीन असणारी पतिव्रता वंदनीय. महाराज म्हणतात श्रेष्ठ आहे, कारण उपकाराचं काम करत आहे. राष्ट्रसंतांनी हे काम केलं. आणि आजपासून 725 वर्ष अगोदर, संपलं कीर्तन 4 मिनिटांमध्ये, आजपासून 725 वर्ष अगोदर सगळे संत गोळा केले माऊली ज्ञानेश्वर महाराज. किती संत गोळा केले. अनेक अभंग सांगता येतील. कबीर, लतीफ, मोमीन, मुसलमान, गोरोबा काका, सावता महाराज, दादू पिंजारी. ग्रामगीतेतला 38वा अध्याय उघडा, नाव आहे दलित सेवा. 37वा अध्याय आत्मानुभव. दलित सेवा मध्ये वंदनीय महाराजांनी संतांच्या नावाची लिस्ट दिलेली आहे, यादी दिली. आणि त्या संतांनी काय काय केलं, काय केलं महाराज म्हणतात. सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा. विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. नर हरी सोनार हरीचा दास, नर हरी सोनार हरीचा दास. सोनार हरीचा दास, नर हरी सोनार हरीचा दास. बरे झाले देवा गुण बी केलो, बरे झाले देवा गुण बी केलो. बरे झाले देवा गुण केलो, बरे झाले देवा गुण केलो. खटनट यारे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे. तोंडी पिटी भावे चोखा मेळा, हो तोंडी पिटी भावे चोखा मेळा. दोन्ही पिटी झाले चोखा मेळा, दोन्ही पिटी झाले चोखा मेळा. हो हिन दिन मोरे पंढरी के राजा, हिन दिन मोरे पंढरी के राजा. ऐसा नाम दर्जी तूने काहे को बनाया, ऐसा नाम दर्जी तूने काहे को बनाया, ऐसा नाम दर्जी तूने काहे को बनाया, ऐसा नाम दर्जी तूने
ने काहे को बनाया। ओ कबीर मोमिन लतीफ मुसलमान, कबीर लतीफ मोमिन मुसलमान, कबीर मोमिन लतीफ मुसलमान, कबीर मोमिन लतीफ मुसलमान। सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास, ऐसे हरि भक्त अपार, ऐसे हरि भक्त अपार। तू कमाणे नाही जातीस वे काम, तू कमाणे नाही जातीस वे काम। जाचे मुखी नाम तोची धन्य, जाचे मुखी नाम तोची धन्य। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। एक जात नाही सोडली, सगळ्या जातीमधले संत एकत्रित केले आणि ज्ञानराज गुरु माऊली म्हणणाऱ्या राष्ट्रसंतांनी त्या माऊलीचा आशीर्वाद घेऊन पुढचं पाऊल आजच्या जमान्याच्या दृष्टीने टाकलं। ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक जातीतल्या संतांना पंढरपूरच्या वाळवंटात गोळा केलं आणि राष्ट्रसंतांनी प्रत्येक पंथाच्या साधूला कुंभमेळ्यात एकत्रित केलं। किती मोठी गोष्ट आहे। कोणत्याही पंथाचा माणूस असो, ग्रामगीता उघड, मला सांगा लग्नाचे अल्बम 50-50 हजारावाले काढते लोक, त्यातल्या अल्बम मध्ये तुम्ही फोटो पाहता तर फोटो कोणाचा पाहता? समजा तुमच्या घरी अल्बम तयार झाला 50 हजाराचा, त्या अल्बम सांभाळताना पाहताना फोटो कोणाचा पाहता? स्वतःचा। आणि काही काही तर एवढे ग्रेट आहे, त्याचा जर फोटो नसला तर फेकरे अल्बम म्हणते। सांगू तुम्हाला काय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत तुमचे आपले वैचारिक बाप, वैचारिक बाप आहेत राष्ट्रसंत। त्यानं ग्रामगीता नावाचा असा अल्बम तयार केला, कोणत्याही पंथाच्या बादशाले म्हणा उघड अल्बम, तुझ्या फोटो दिसते तुला कोणता येऊ द्या, त्याचा फोटो द्यायला दिसल्याशिवाय राहणार नाही। बसवेश्वराले मानतो उघड ग्रामगीता, योगी अरविंद घोषाले उघड ग्रामगीता, साने गुरुजीवाला उघड ग्रामगीता, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी उघड ग्रामगीता। काही काय म्हणते मी कोणालाच मानत नाही, मग 40वा अध्याय आहे तुले, जे कोणत्याच गटात बसत नाही त्याच्यासाठी स्पेशल खोली आहे, रिमांड रूम, सगळ्याचा बंदोबस्त लावला। मला एक जण म्हणे का शाळेत जाताना कसं, म्हटलं दुसरा अध्याय धर्माध्याय, संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, म्हणून मात्या पित्याने सदन करावे, असलेली वाचन बघावी, दृष्टीनंद्र दुर्गुणी अन्न न खावे। आता ते संस्कृतच्या मंत्रासारखं होईल, टाइम खलास होत आला त्या दुसऱ्या अध्यायामध्ये। का पोट्टा थोडा मोठा झाला, मग 4था अध्याय तुला जर संसार कसा करावा ते समजून घ्यायचं असेल, संसार परमार्थ अध्याय। काही जण म्हणतील का आम्हाला लग्नच नाही करायचं, तुझ्याही अध्याय। काही काय म्हणते आम्हाला घरी कंटाळा येते, सासू सुनेची भांडणं चालू आहे, ते स्वयंपाक खोलीत भांडे आपटते, तिकून म्हणते भांड जुनं झालं पण टपर टपर नाही बंद, आणि सासू हातात रिमोट घेते पण टीव्ही कडे नाही पाहत, स्वयंपाक खोलीकडे पाहून म्हणते काम स्लो करून राहिलं, शेल गेले वाटते, ते रिमोटले नाही म्हणत सुनीले म्हणते। का आता आम्हाला मग घरात गमत नाही, मग काय करा, मग मंदिरात, पण कोण्या मंदिरात जावं लागते, या त्या मंदिरात जाऊ नको, लाईटची झकपाक पाहून जाऊ नको। काही काही सेवा मंडळातले घुसून राहिले दुसऱ्या इकडे, माफ करा मला झालं माझं, 2 वाक्य बोलतो फक्त, 2 वाक्य, त्याच्यानंतर माझ्या हक्काचे 5 मिनिटं घेतो, कीर्तन संपवतो, चालू देऊ का बंद करू? आज मला सगळ्यात जास्त कोणाची आठवण आली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सोडून पूज्य गाळेकर दादा, त्याच्या नावाची टाळी वाजली। ऐसा प्रचारक जादूगर, त्याच्या मुठीत जनसागर। काही काही प्रचारक विदूषक बनले, ऐका नाही भीड बाळ आम्हाला की तुका म्हणे सत्य सांगे येवत राग येतील ते। बॅनर निळ्या रंगाचं असलं की विदूषकासारखा करू नको, आणि बॅनर भगव्या रंगाचं असलं की शिवाजी महाराजचे अंगावर काटे उभे करू नको, दाढीले इकून कट आणि जनतेच्या मागं कटकट नको लावू। प्रचारकानं कसं असावं त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे गाळेकर दादा आहे। गाळेकर दादांनी सांगितलं, या सगळ्या संत मांदियाळींचा एक विचार आपण समजून घेतला पाहिजे, आपल्याला जे काम करायचं आहे ते काम करताना दर्जेदार झालं पाहिजे। किती दर्जेदार झालं पाहिजे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शिकवलं। सगळ्या संप्रदायांना एकत्रित आणलं। देवळात कोण्या जाव, महाराज म्हणतात देव देवळे नावाचा अध्याय। सगळ्यात मोठं देऊळ कोणतं आहे? सगळ्यात मोठं देऊळ ते आहे ज्या देवळातल्या पैशानं गरीबाचं भलं, घंटी, फुलवार, गाभारा,
आओ माताजी खाओ बाबाजी. दलिंदर कारखाना आहे तो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मंदिर म्हणजे काय आहे भल्या माणसा. मंदिर म्हणजे पाठशाळा. चाले शिक्षणाचा सोळा, झाला निधी सर्व गोळा, याच कार्य लावावा. मंदिर हे शिकण्याकरता आहे आणि त्या मंदिरवालेल्या महाराजनं जागृत केलं. कीर्तन झाल्यावर काही जण काळ्या घेऊन पुढे उभे राहतील का ते सांगितलं नाही. अहो मंदिरवाल्यानो भाविका जागवा आता, 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 भाविका जागवा आता. भल्या माणसा, जगाच्या पाठीवर सगळ्या संतांचे पुस्तक उघडा. मी पुण्याला शिकायला होतो. जयकर नावाची लायब्ररी आहे. 9,500 पुस्तकं एका मजल्यावर आहे. किती? 9,500 पुस्तकं एका मजल्यावर. 7 मजल्याची लायब्ररी आहे. वाचन कक्ष अलग आहे. एक खेप घुसला माणूस दिवसभर त्याला पुस्तकं पाहता पाहता जाते. सगळे 7,000 आणि 15,000 पुस्तकं पहा. त्याच्यापेक्षा लायब्ररी आहे मोठी परदेशात. तिथं जा पुस्तकं उघडून पहा. पण जगाच्या पाठीवर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं कार्य सांगतो. वंदनीय महाराजांची किमया सांगतो. वंदनीय महाराजांचा विचार सांगतो. आज जगाच्या पाठीवर जेवढे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी संताला जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा संताच्या भजनामध्ये अभंगामध्ये त्याले फुलवात, घंटी, धुपारणं, दीपारणं, कापूर, यवमान, खावमाय हे सगळं दिसलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकमेव संत आहेत. नाही तर महाराज सोडून कोणतेही माझजवळ आणून दाखवा. माझ्या बँकेत सध्या 1750 रुपये आहेत. लंबा झालो ना मी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालय. हे पोरं आहेत तिकडे साबण बनून राहिले. राष्ट्रसंतांना गुरुकुंजातून जे अपेक्षित होतं काहीच काम नाही करत. मोजरीवाल्यानं असं करायला पाहिजे, मोजरीवाल्यानं तसं. तू काय तीर मारून राहिला? मोजरीवाल्यानं काय केलं पाहिजे? एक वाक्य बोलतो, स्तुतीचं नाही आणि कोणाला चांगलं वाटावं म्हणून नाही. बोथे गुरुजींनी राष्ट्रसंताचे फोटो काढले म्हणते. त्याले मराठीत प्रतिमा म्हणते, छायाचित्र म्हणते. बोथे गुरुजींनी फक्त राष्ट्रसंताचे छायाचित्र काढले नाही, ते राष्ट्रसंताची जीवनभर छाया बनून राहिले आणि गुरुदेव सेवा मंडळाचं चित्र उभं केलं. ते सगळं काम एक माणूस आणि एक संस्था करू शकत नाही. आओ किसमें दर्द भरा है भारत के बीमारी का, देता है गुरुदेव दवा उस मरीज को होशियारी का. आपली जबाबदारी आहे काम करणं. आता गुरुकुंजातून काम सुरू झालं. गुरुकुंज वारी चालू आहे 3-4 वर्षापासून. वारकरी माणसं फेटा बांधणारे, टोपी घालणारे, जय जय रामकृष्ण हरी नंतर आता राष्ट्रसंताचे अभंग म्हणायला लागलेले आहेत. आणि एक वाक्य ध्यानात घ्या. मी मोठा म्हणणाऱ्या सगळ्या पंथांचा अंत झाल्यानंतर जगात एक संत शिल्लक राहील. त्यांचं नाव तुकडोजी महाराज आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हे दुनिया वालो जागो जरा, आपस में भेद न कर पाओ, इस गिरी हुई मानवता को अब तो सब मिलक बनाओ. या कार्यक्रमाकरता सहकार्य करणारे सगळ्या भजनी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे सगळे गावागावातून आलेले, ध्येयानं पेटलेले साथ करणारे आमचे माणसं आहेत. 12 महिने रात्रंदिवस मला साथ करतात. या सगळ्या मंडळींना, आपल्या सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद. आणि 2 प्रार्थना आपल्या चरणाशी आहेत फक्त. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या पद्धतीनं ग्रामगीतेनुसार आपल्या जीवनामध्ये वागत असताना आपल्या घरचा प्रत्येक कार्यक्रम ग्रामगीतेनुसार करा. आणि आपल्या पोराने राष्ट्रसंतासाठी सप्ताहामधून निदान 1 तास तरी दिला पाहिजे, असे संस्कार त्याच्यावर करा. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. इस बालक के सर पे बस हाथ तुम्हारा है, मुझे किसकी जरूरत क्या, बस तेरा सहारा है. तेरी खंजरी की धुन को नहीं कोई समझ पाया, तूने क्या दिया हमको, सारा जीवन चमकाया. मेरे तुकडोजी बाबा
बस आस तुम्हारी है, हम कर जाएंगे कुछ भी, बस दास तुम्हारे है। सद्गुरुनाथ महाराज की जय। आतापर्यंत आपण अत्यंत प्रभावी असं डॉक्टर प्रशांतजी ठाकरे महाराज यांचं कीर्तन ऐकलं। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व पुण्यतिथी महोत्सव समिती आपले शतशत आभार मानते। धन्यवाद।